गुड मॉर्निंग गाईज. सकाळ सकाळी उठले आणि विचार केला की आज जरा लवकर ऑफिसला जाऊया. त्यासाठी तयार पण झाले, पण घराच्या बाहेर पाऊल टाकताच माझ्या लक्षात आलं की माझी खूप कामं बाकी राहिली आहेत. म्हणून गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि निघाले. सगळ्यात आधी तर मला हे स्टिकी पॉड घ्यायचं होतं मोबाईलसाठी, जे मला 50 रुपयात मिळालं. जिमचं रजिस्ट्रेशन करून 10 दिवस पूर्ण झालेत, पण अजून मी जिमला गेली नाही आहे, कारण माझ्याकडे जिम बॅग नव्हती. जिम बॅग पण घेतली आणि माझ्या ज्या ट्रॅक्स ऑर्डर केलेल्या त्यासुद्धा आल्या. होपफुली उद्यापासून मी जिमला जायला पाहिजे. तशी मला गरज नाही आहे ती गोष्ट वेगळी. शॉपिंग करून झाल्यावर मी ऑफिसला आले. ऑफिसमध्ये बसून मी माझी पटापट कामं केली, कारण घरी येऊन मला आज रेसिपी शूट करायची होती. आज मी बनवणार आहे भरलेली वांगी, म्हणून चपात्या करून घेतल्या आणि रेसिपीला सुरुवात केली. वांगी अशा प्रकारे चिरून घेतली आणि ती पाण्यात बुडवून ठेवली. त्यानंतर एकीकडे शेंगदाणे भाजले आणि त्याचं कूट बनवून घेतलं. शेंगदाण्याच्या कूटामध्ये हळद, मीठ आणि आपला घरचा मसाला टाकला. हा मसाला घरी बनवलेला घाटी मसाला आहे. भरलेली वांगी बनवण्यासाठी तुम्हाला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. मिश्रण भरून झाल्यावर मी कांदा टोमॅटो कापून घेतला. कढईत तेल तापवलं, त्यामध्ये कांदा टाकला. कांदा नीट परतून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो टाकला आणि तो पण चांगला परतून घेतला. कढीपत्तासुद्धा टाकला. त्यानंतर घाटी मसाला, हळद, मीठ टाकून चांगलं परतवून घेतलं. कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला तेल सुटू दिलं. मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात वांगी टाकली आणि वांगी कलर चेंज होईपर्यंत परतून घेतली. वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही. वांगी 50% शिजल्यानंतर त्यामध्ये ते उरलेलं मिश्रण टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून वांगी परत शिजायला ठेवली. तुम्हाला जेवढ्या माणसांसाठी बनवायचं आहे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. वांगी पूर्णपणे शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकली आणि फक्त एक वाफ काढून घेतली आणि मोजून 10 मिनिटात आपली भरलेली वांगी रेडी. बरं, माझे रेसिपी व्लॉग्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.